ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे हे संपूर्ण संगीत सृष्टीसाठी ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व. आपल्या सर्वांसाठीच ते आदरणीय तर आहेतच, पण कमलेशच्या एकंदर सांगीतिक प्रवासात आणि व्यक्तिगत आयुष्यातही खळे काकांचा खूप मोठा भाग आहे, सहभाग आहे. कमलेशने 2000 साली वृंदावन हा पहिला अल्बम जो होता तो केला त्यांच्यासोबत, आणि त्यानंतर प्रत्येक अल्बमच्या वेळी संगीत संयोजक कमलेशच होता. किंबहुना आज आता इतक्या वर्षांनंतर खळे काका कळी नावाच्या एका चित्रपटाला संगीत देत आहेत आणि त्याचंही संगीत संयोजन कमलेशच करतोय. कमलेश, काय सांगशील तुमच्या या सहप्रवासात? तू काय शिकलास त्यांच्याकडून? अजून शिकतोय मी बरंच. मला असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की गेली 16 वर्ष मी त्यांच्याकडे त्यांचा म्युझिक अरेंजर म्हणा किंवा असिस्टंट म्हणून काम करतोय. बेसिकली सगळ्यांनाच माहिती आहे खळे काका काय कंपोज करतात, ते जबरदस्त करतात. युनिव्हर्सिटी आहेत ते. असं वाटतं की समजा आजचा कार्यक्रम झाला, सगळे लोक आलेत, कौतुक करतायत, आनंदाने ऐकतायत, पण उद्या जेव्हा मी त्यांच्याकडे एखादं गाणं लिहायला जाईन तेव्हा त्यांनी एकदा चाल सांगितली की असं होतं ना, तेव्हा कळतं आपण कुठे आहोत. आणि आत्ता सुनील, तू कळी या चित्रपटाचा उल्लेख केला असता, मला खूप आनंद होतोय की त्या चित्रपटामध्ये आपल्या सारेगम लिटिल चॅम्प्समधले 2 अतिशय भाग्यवान गायक आर्या आंबेकर आणि पद्मनाभ गायकवाड हे खळे काकांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेत. त्याच्यासारखी खूप मोठी गोष्ट नाही असं मला वाटतं. याच दीर्घकाळच्या गुरु शिष्य नात्यातूनच जन्माला आलेलं एक गाणं ऐकूया. खळे काकांसारख्या बुजुर्ग संगीतकाराचं गाणं सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो ज्येष्ठ गायक आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सुरेश वाडकर यांना. आणि त्यांना सोबत करण्यासाठी बोलावूया सायली जोशी हिला सुद्धा. जवान मुलांमध्ये चुकलेली गाय आल्यासारखं वाटत नाही ना? कमलेश खूप चांगला मुलगा आहे आणि खूप छान अरेंजमेंट करतो. माझ्या खूपशा अल्बम्सला त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आणि खूपच सुरीला असा हा आमचा दोस्त आहे. फक्त मला हँडलची गोष्ट माहिती नव्हती, ना तर त्याला रोजच हँडल मारला असता मी, आणि ऐकलं नसतं तर डोक्यात मारला असता. असो. मन
मंदार राजसा तू मी मंद गंधवी भाषा हवी कशाला भाषा हवी कशाला मौनामध्येच बोलू भाषा हवी कशाला मौनामध्येच बोलू डोळ्यातले इशारे डोळ्यामध्येच झेलू प्रीती जीवा शिवाची प्रीती जीवा शिवाची अद्वैत पावले मंदार राजसा तू मी मंद गंधविनी तू धुंद यौवनाची कविता रसावलेली मंदार राजसा तू मी मंद गंधविनी कविता रसावलेली मी मंद गंधविनी कविता रसावलेली. Nice, very nice. अरे यार अभी भी बहुत लोग बाकी है यार. खरं म्हटलं तर मी कमलेशचे खूप धन्यवाद करतो की हा कन्सेप्ट त्यांनी आपल्यासमोर आणलाय आणि आजचा हा मूड ऐकून मला हेच वाटतंय की कमलेश प्रत्येक वर्षी असे 2-3 कार्यक्रम तू कर. तुला काय मदत लागेल ती मी करायला तयार आहे. कारण असा ॲटमॉस्फिअर फक्त एक 10 वर्षापूर्वी आम्हाला अनुभवायला मिळायचा. आता काय सगळे वेगळे वेगळे येतात त्यामुळे ते एकत्र येऊन जे गाण्याची मजा असते ती आज मला वाटतं 1995 नंतर मी आज हा अनुभवतोय. आणि मला वाटतं हिंदी प्रोग्राम पण आपण गाण्याचे करू आणि मराठीही करू जेणेकरून आमची ही गाणी आपल्यापर्यंत पोचतील आणि ती जिवंत राहतील. कारण आपण मराठी लोक मनाने फार हळवी असतो. पाणी आलं नाही की लाटणं पळपोट वगैरे घेऊन सचिवालयावर जातात. अशा प्रोग्रामसाठी का जात नाही तुम्ही कंपन्यांच्या? गेलं पाहिजे. पुढे मी असेन एवढं लक्षात ठेवा. सुरेशजी मी तुम्हाला एक विनंती करू शकतो का? गगनझुला या अल्बमबद्दल एवढं मगाशी कौशलने सांगितलं. त्या अल्बममधलं तुमचं एक बहारदार गाणं आहे चांदणे वळले कुशीवर. बागवे सर पण इथे आहेत. तर अशी मस्त छान मैफिल रंगलेली आहे. तर आपण चांदणे वळले कुशीवर ऐकूया असं मला वाटतं. जरूर जरूर जरूर. थँक्यू व्हेरी मच. चांदणे वळले कुशीवर जागली पहाट
चांदणे वळले कुशीवर जागली पहाट चांदणे वळले कुशीवर जागली पहाट तारकांची आवरावर भागली पहाट चांदणे वळले कुशीवर जागली पहाट जागल्या डोळ्यात माझ्या थांबली निळाई जागल्या डोळ्यात माझ्या थांबली निळाई ते रुसले घनावर बावली पहाट तारकांची आवरावर भागली पहाट चांदणे वळले कुशीवर जागली पहाट मोगऱ्याला भूल देई जादुई चमेली मोगऱ्याला भूल देई जादुई चमेली काय भुलली काय भुलली केसरावर सायली पहाट तारकांची आवरावर भागली पहाट चांदणे वळले कुशीवर जागली पहाट